नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालक BMS, BHMS तसेच फिजिओथेरपीची प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत। तर या व्हिडिओ मार्फत आपण या कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होऊ शकते, वेळापत्रक कधी जाहीर होईल व रजिस्ट्रेशन वेगवेगळे करावे लागतील का, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही शेड्यूल आता आपण स्क्रीनवर पाहत आहोत, हा महाराष्ट्रातील MBBS व BDS कॅप राऊंड 1चा शेड्यूल आहे। या शेड्यूलचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये MBBS व BDSचा जो राऊंड 1 आहे तो 25 ऑगस्टपर्यंत चालणार आहे। तर साधारण 25 ऑगस्ट नंतरच महाराष्ट्रामध्ये BMS, BHMS व फिजिओथेरपीची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। MBBS व BDSचे जे काही राऊंड आहेत ते MCCची प्रवेश प्रक्रिया ज्या प्रकारे होते त्याच्या पॅरलली चालतात व त्यानंतरच ग्रुप बीची काउन्सिलिंग घेतली जाते। जर आपण आयुष कोर्सेसचा विचार केला तर AACCC जी काही काउन्सिलिंग कमिटी आहे त्याद्वारे सर्वात अगोदर वेळापत्रक जाहीर केलं जातं। ज्या पद्धतीने MBBS व BDSचं सर्वात अगोदर MCCद्वारे वेळापत्रक जाहीर केलं जातं, त्याच पद्धतीने आयुष कोर्सेससाठी AACCCद्वारे सर्वात अगोदर वेळापत्रक जाहीर केले जाईल व त्यानंतरच महाराष्ट्रातील व इतर राज्यातील जे काही BMSचे ॲडमिशन आहेत ते सुरू होतील। जर आपण AACCC या वेबसाईटचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, शेड्यूल फॉर UG काउन्सिलिंग 2026 विल बी अवेलेबल सून असं यांनी या ठिकाणी अपडेट केलेलं आहे। तर लवकरच BMS, BHMS या कोर्सेससाठी वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे। या वेबसाईटवर सर्वात अगोदर वेळापत्रक जाहीर होईल याची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्या। या संदर्भात ऑफिशियल अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तसेच यूट्यूब चॅनल मार्फत अपडेट करेल। तुर्तास सर्व विद्यार्थ्यांनी संयम ठेवा व जी काही आपली पूर्वतयारी आहे डॉक्युमेंट संदर्भात ती पूर्वतयारी करून ठेवा, जेणेकरून रजिस्ट्रेशन करते वेळेस तुमची धावपळ होणार नाही। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी BMS व BHMS मध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकतात। जर तुम्ही नीट क्वालिफाय असाल व BMSचं स्वप्न असेल तर तुमचं BMSचं स्वप्न पूर्ण करून देण्यामध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो। जर तुमचं महाराष्ट्राचं बजेट असेल तर महाराष्ट्रामध्ये व बजेट कमी असेल तर इतर राज्यामध्ये तुमचं BMSचं ॲडमिशन होऊ शकतं। फक्त तुम्ही निर्णय घेणं महत्त्वाचं आहे। ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी ॲडमिशन घ्यायचंच आहे अशा विद्यार्थ्यांनी योग्य निर्णय घ्या व आजच बालाजी एज्युकेअरमध्ये आपली नाव नोंदणी करा व प्रवेश प्रक्रियेसंदर्भात निश्चिंत राहा। या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा, अन्यथा या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही पेड काउन्सिलिंग असा मेसेज करू शकता। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।